नमस्कार, मी किशोरी। आज आपण गावाकडच्या पद्धतीने धपाटे बनवणार आहे। धपाटे बनवण्यासाठी साहित्य घेतले। ज्वारीचं पीठ घेतले 2 वाट्या, 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी बेसन, 2 चमचे तीळ, 1 चमचा ओवा, 1 चमचा जिरं, लाल मिरची पावडर, हळद, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, लसूण, कांदा, 2 कांदे घेतलेत आणि 1 टोमॅटो। आता आपण वाटण बनवून घेणार आहे। वाटण बनवताना सगळ्यात पहिलं जिरं आणि ओवा बारीक करून घेणार आहे। जिरं टाकून घेऊ पाट्यावरती आणि त्याच्यामध्येच ओवा पण बारीक करणार आहे। ओव्याचं आणि जिरंचं आपल्याला पूड बनवून घ्यायची आहे। जिरं ओवा बारीक केलं ना आपल्या धपाट्यांना चव पण छान लागते, म्हणून इथं मी बारीक वाटून घेतलंय। आता आपण ह्याच्यामध्येच लसूण, हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर टाकून बारीक वाटण बनवून घेणार आहे। वाटणामध्ये मीठ टाकून घेऊ चवीनुसार थोडंसं, म्हणजे लगेचच वाटण बनतं। वाटण छान बनले। आता आपण ताटामध्ये काढून घेणार आहे ह्याला। वाटण बनवून झाले। आता आपण कांदा टोमॅटो बारीक चिरून घेणार आहे। कांदा बारीक चिरून घेऊ। जितका बारीक कांदा चिरता येईल ना आपल्याला तेवढा बारीक आपण कांदा चिरून घेणार आहे। अशा पद्धतीने आपण सगळा कांदा चिरून घेणार आहे। कांदा चिरून घेतलाय। टोमॅटो आपण अशा पद्धतीने बारीक चिरून घेणार आहे। टोमॅटो पण आपल्याला जितका बारीक चिरणं होईल ना तेवढा चिरून घ्यायचा आहे। आणि टोमॅटोमुळे आपल्या धपाट्यांना चव छान लागते। कोथिंबीर बारीक चिरून घेणार आहे। पीठ मळण्यासाठी आपली सगळी तयारी झाली। आता आपण पीठ मळून घेणार आहे। ताटामध्ये पीठ काढून घेऊ। ज्वारीचं पीठ 2 वाट्या, गव्हाचं पीठ, बेसन पीठ, तीळ, हळद, लाल मिरची पावडर, हिरवी मिरची पण वापरली आपण, लाल मिरची पावडर बेतानेच वापरायची, कांदा, टोमॅटो, वाटण बनवलेलं आणि भरपूर अशी कोथिंबीर। आपण हे सगळे जिन्नस पिठामध्ये मिक्स करून घेणार आहे। थोडं थोडं पाणी टाकून मळून घेऊ। पीठ आपलं तिंबून झालंय। आपण ना मीठ जे आहे ना ते पीठ वाटण बनवतानाच वापरलं होतं, त्यामुळे मीठ टाकलं नाही मी। आता आपण ह्याला भिजण्यासाठी 15 मिनिटं झाकून ठेवणार आहे। अर्धा तास पीठ भिजवून घेतले। आता आपण ह्याचे धपाटे बनवणार आहे। चूल पेटवून घेतली। चुलीवरती तवा ठेवू गरम होण्यासाठी। धपाटी थापण्यासाठी आपण पाणी घेणार आहे। पळपूट घेतला आणि कापड घेतले एक,
पांढऱ्या कलरचं पाण्यामध्ये भिजवून घेतले. त्याच्यावरती आपण थोडंसं पाणी शिंपडून घेणार आहे. धपाटं थापण्यासाठी गोळा काढून घेऊ. आपण जेवढं आपल्याला धपाटं थापायचंय ना त्या पद्धतीने गोळा बनवून घ्यायचा. पाण्याचा हात घ्यायचा आहे आपल्याला. आणि धपाट्यात थापून घ्यायचं. धपाटं थापत असताना आपल्याला अधूनमधून पाण्याचा हात घ्यायचा आहे. म्हणजे धपाटं पण छान येतं आणि एकसारखं पातळ मस्त असं होतं. धपाटं थापून झाले. आपण छिद्र पाडणार आहे धपाट्याला. छिद्र पाडून घेतले. तव्यावरती तेल टाकून घेऊ. तवा गरम झालाय. तव्यावरती तेल टाकून घेतले. तव्यावरती तेल असल्यामुळं आपल्याला धपाटं सावकाश टाकून घ्यायचे. तेल टाकून घ्यायचे आपल्याला धपाट्यावरती. उलटून घेऊ धपाटं. तेल टाकून आपल्याला धपाटा दोन्ही साईडने छान लाल खरपूस भाजून घ्यायचे. मगच चव लागते. धपाटा दोन्ही अंगाने लाल खरपूस होईपर्यंत छान भाजून घेतले. आता आपण ह्याला काढून घेणार आहे. अशाच पद्धतीने मी सगळी धपाटी बनवून घेणार आहे.